नमस्कार मित्रांनो, सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. वर्ग 5वी आणि वर्ग 9वी ते 10वी या वर्गासाठी आजच्या देशोन्नती वृत्तपत्रात जाहिरात आली आहे. जाहिरात सविस्तर पाहूया. पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक पदांची जाहिरात. त्रिमूर्ती मानव कल्याण शिक्षण संस्था सिंधी उमरी द्वारा संचालित श्री संत गजानन माध्यमिक विद्यालय सिंधी उमरी तहसील नरखेड जिल्हा नागपूर मराठी माध्यमाची शाळा आहे. 100% अनुदानित. या विद्यालयात शासनाने शिक्षक भरती प्राधान्यक्रम दिलेल्या पवित्र प्रणाली 2022-2023 मार्फत शिक्षण सेवक भरती करण्यासाठी जाहिरात देण्यात येत आहे. पहा, अनुक्रमांक 1 वरती दिलेला आहे. वर्ग 5वीसाठी पदे आहे. एक पद आहे व्यावसायिक व शैक्षणिक अर्हता HSC म्हणजे स्टँडर्ड 12वी, DED 12वीसोबत DED आणि विशेष म्हणजे TAIT चाचणी उत्तीर्ण. विषय आहे सर्व विषय. मानधन दिलेला आहे 16,000 रुपये मानधन दर महिन्याला. अनुक्रमांक 2 वर्ग आहे 9वी ते 10वी करिता. पदे दिलेले आहे. एक पद दिलेलं आहे आणि व्यावसायिक व शैक्षणिक अर्हता यामध्ये दिलेला आहे MSc गणित म्हणजे MSc मॅथमॅटिक्स, त्यासोबत BSc BEd म्हणजे MSc गणित किंवा BSc BEd. विषय आहे गणित. मानधन आहे 18,000 रुपये मानधन दर महिन्याला. टिप: वरील आरक्षित पदांपैकी एक पद विजासाठी व एक पद आदुघ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWS साठी या प्रवर्गासाठी राखीव राहील. वरील सर्व पदांसाठी शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टलवर दिलेल्या अटी व नियम सर्व उमेदवारांसाठी बंधनकारक राहतील. अध्यक्ष त्रिमूर्ती मानव कल्याण शिक्षण संस्था सिंधी उमरी तहसील नरखेड जिल्हा नागपूर. मोबाईल नंबर दिलेला आहे. क्रमांक 2 संस्थेचे नाव जगदंबा शिक्षण संस्था कोराडी तालुका कामठी जिल्हा नागपूर. संचालित मराठी माध्यमांच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पवित्र पोर्टल मार्फत ऑनलाईन पद्धतीने खालीलप्रमाणे शिक्षण सेवक नेमणे आहे. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता या रकान्यात दिलेली आहे. पाहूया. अनुक्रमांक 1 माध्यम मराठी. पद अंडर ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड 1 to 4 किंवा 5. वेतन श्रेणी आहे 16,000 रुपये मानधन. अनुदान प्रकार एडेड. विषय ऑल सब्जेक्ट्स आहे. शिकवण्याचे माध्यम मराठी. आवश्यक शैक्षणिक पात्रता HSC स्टँडर्ड 12. आवश्यक व्यावसायिक पात्रता डिप्लोमा. विशेष म्हणजे या ठिकाणी या डिप्लोम्यासोबतच TET/CTET म्हणजे TET पेपर 1 पास असणे आवश्यक आहे किंवा CTET पेपर 1 पास असणे आवश्यक आहे. स्टँडर्ड 1 to 4 किंवा 1 to 5 पर्यंत. आणि या ठिकाणी मराठीसाठी एक पद दिलेलं आहे. अनुक्रमांक 2 माध्यम मराठी आहे. पद आहे ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड 9 to 10 9वी-10वी करता. वेतन श्रेणी आहे 18,000 रुपये. अनुदान प्रकार एडेड. विषय मॅथमॅटिक्स. शिकवण्याचे माध्यम मराठी आहे. आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन. आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन आणि एकूण पद 1 आहे. या ठिकाणी TET किंवा CTET 9वी ते 10वी किंवा 11वी-12वीसाठी लागू नाही आहे किंवा कंपल्सरी नाही आहे. त्यानंतर आहे एकूण पद 1 होतं अनुक्रमांक 2 साठी. त्यानंतर अनुक्रमांक 3 माध्यम मराठी आहे. पद आहे ग्रॅज्युएट टीचर 9वी-10वी करता. वेतन श्रेणी 18,000. अनुदान प्रकार एडेड आहे. विषय आहे मॅथमॅटिक्स सायन्स. शिकवण्याचे माध्यम इंग्लिश आहे. आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन. आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन. एकूण पद 1 आहे. त्यानंतर अनुक्रमांक 4 माध्यम मराठी. पद आहे हायर सेकंडरी टीचर. मानधन दिलेलं आहे 20,000 रुपये. अनुदान प्रकार एडेड. विषय आहे इकॉनॉमिक्स जॉग्रफी. शिकवण्याचे माध्यम मराठी. आवश्यक शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन. आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन. एकूण पदे 1 पद दिलेलं आहे. त्यानंतर अनुक्रमांक 5 माध्यम मराठी. पद आहे हायर सेकंडरी टीचर.
वेतन श्रेणी आहे 20,000 रुपये. अनुदान प्रकार एडेड आहे. विषय आहे मॅथमॅटिक्स. शिकवण्याचे माध्यम इंग्लिश आहे. आवश्यक शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन. आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन. आणि एकूण पदे 1 अशी टोटल 5 पदे आहे. आरक्षण व समांतर आरक्षणाचा तपशील पाहूया. अनुसूचित जमाती ST करिता 1 पद आहे. अधोग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक किंवा EWS याकरिता 3 पद आहे. खुला म्हणजे ओपन यामध्ये 1 पद. याप्रमाणे आरक्षित संवर्गानुसार 5 पदे भरण्यात येतील. सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.